हॅलो नमस्कार, मी आदिती शेलार. तर आजचा व्हिडिओ आहे आपला ब्लाऊज कलेक्शन फ्रॉम मीशो. म्हणजे मी हे सर्व ब्लाऊज मीशोवरून ऑर्डर केलेले आहेत. आणि मीशो तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, म्हणजे अशी कोणतीही वेबसाईट नाही आहे जिथे इतके स्वस्त आणि क्वालिटी वाईज ब्लाउजेस, ड्रेस, साडी वगैरे सगळं मिळतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही ब्लाऊज दाखवणार आहेत जे तुम्ही कोणत्याही साडीवरती अगदी पटकन मिक्स मॅच करून घालू शकता. मीशोवरून मी 5 ब्लाऊज ऑर्डर केले. ब्लाऊज सगळे रेडीमेड आहे, फक्त तुम्हाला तुमच्या मापानुसार अल्ट्रेशन करून घ्यावं लागेल. आणि ब्लाऊजचे कलर आणि डिझाईन असे निवडले जे तुम्ही कोणत्याही साडीवरती घालू शकता. म्हणजे अगदी आपल्या नॉर्मली ज्या साड्या असतात त्याच्यावरती पटकन मॅच होईल असे मी ब्लाऊज निवडले. त्याचं वर्क, प्रत्येक ब्लाऊजचं वर्क वेगळं, फॅब्रिक वेगळं, सगळं असे म्हणजे मला असं वाटलं की हे ब्लाऊज मॅच होऊ शकते साड्यांवरती. तर या सगळ्या ब्लाऊजच्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिले हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे. आणि खरं तर हे सगळे जे ब्लाऊज आहेत ते 500 रुपयांच्या आतमध्ये. सगळ्यात पहिले हा वेल्वेटचा ब्लाऊज, लेसवरती सगळं त्याच्या लेस. तर स्लीव्जवरती सगळं लेस, म्हणजे हँडवर्क नाही म्हणता येईल, मशीन वर्क केलं. आणि स्लीव्जला अशी बॉर्डर वगैरे, नेक पण छान आहे. आणि काही जणांना असं वाटत असेल की याचे बॅकनेक खूप लहान असतात रेडीमेडचं, तर तसं काहीही नाही आहे, बराच मोठा आहे बघा. ही साईज मी मागवली होती 34, कारण नाही 36 मागवली होती. 34 तिथे अवेलेबल नव्हतं, तर तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे मागवू शकता. आणि फॅब्रिक वगैरे छान आहे, म्हणजे मागचा गळा असा असे लटकन दिलेलं. आणि पुढे सुद्धा पूर्ण खाली शेप बघू शकता. आता जो जास्त ट्रेंडिंगला आहे तो शेप दिलेला. आणि हा कलर मी वाईन मागवला, कारण तुम्ही मला नोटीस केलं असेल वाईन कलरचा माझा एक ब्लाऊज आहे, तो इतक्या साड्यांवरती मॅच होतो. तर तोच विचार करून मी हा एक मागवला होता, जेणेकरून मला हा घालता येईल. जर तुमच्या हेवी साड्या, लग्न वगैरे, त्याच्यामध्ये हा ब्लाऊज यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जेव्हा हवा आहे तो मागवू शकता. त्यानंतर हा ग्रीन ब्लाऊज, ग्रीन कलरचा ब्लाऊज. ग्रीन कलर हा असा आहे, म्हणजे हा लागतोच ब्लाऊजमध्ये, हा कलर ग्रीन कशावरही, म्हणजे बऱ्याच साड्यांवरती ग्रीन कलर चालतो. तर याचं कापड वेल्वेट नाही आहे, भागलपुरी सिल्क म्हणतात वाटतं. ही साईज खरं तर खूप मोठी आलेली आहे. मला तर म्हणजे अगदी नवीन शिवल्यासारखं सगळं करावं लागेल तेव्हा मला हा ब्लाऊज मिळतो. आणि ब्लाऊजची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही स्लीव्जवरती हे दिसतं तुम्हाला पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. त्याच्यावरती आपण जे हँडवर्क करतो ते केलेलं असं. आणि मागून व्हायचा असा बोट नेक, आणि गळ्याला सुद्धा पूर्ण हँडवर्क केलं. सध्या बोट नेक मागून पूर्ण पॅक असलेले ट्रेंडिंगला आहे ब्लाऊज, कारण याने काय होतं, थोडंसं रिच लुक होतं. प्रोफेशनल ज्या आहेत टीचर्स वगैरे त्यांना हे असे ब्लाऊज छान. त्यानंतर
रेड कलरचा. रेड कलरसुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगते काय, मी असे कलर मागवले जे तुम्ही कोणत्याही साडीवर पटकन घालू शकता. म्हणजे अगदी ब्लाऊज शिवलेलं नसेल तुमचं साडीवरचं तरी तर रेड कलर पण तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच साड्यांवरती रेड कलर मॅच होईल. आता हा तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा मला वाटतं खूप ब्राईट कलर वाटतो, पण तसा नाही. हा थोडासा काळपट आहे, म्हणजे हे तुम्हाला आवडत नसेल कदाचित ब्राईट, पण मी इथे बघते तर हा छान वाटतो कलर. म्हणजे कापड वगैरे पण याचं खूप छान आहे आणि याचं सगळं असं बुट्टी केलेलं आहे, प्रिंट नाही आहे, सगळं हे धाग्याचं वर्क आहे. मागून पण याचा गळा असं थोडासा लहानच आहे गळा, पण ठीक आहे, म्हणजे ते तुम्ही करू शकता, त्याला काही एवढा खर्च नाही. आणि स्लीव्ज पण छान मोठा दिलेला आहे. त्याच्यामध्ये ग्रीन कलर पण खूप चांगला होता, ग्रीन आणि ब्लॅक, पण मी तो ग्रीन मागवला त्यामुळे मग मी हा रेड कलर. त्यानंतर हा 412 हा राणी कलरचा आहे. राणी कलर तर ज्या साड्या नेसतात त्यांना माहितीच असेल की आत्ता सध्याच्या साड्यांमध्ये जास्त करून जर कोणती बॉर्डर असेल तर ती राणी कलरची असते. राणी किंवा मग ग्रीन कलर किंवा मग आपल्या मरून कलर. तर हे पण पूर्ण तुम्ही बघू शकता, हे धाग्याचंच वर्क आहे. स्लीव्ज वगैरे ह्याच्या अशा आहे आणि मागून ह्याचा असा गळा थोडासा मोठा आहे, पण तुम्ही ते कट करून टेलरकडून करून घेऊ शकता. तर हा ब्लाऊज पण बऱ्याच साड्यांवर जाईल तुमचा, म्हणजे ज्या साड्यांची पिंक बॉर्डर घातल्यानंतर याचा लुक पूर्ण वेगळा येणार. याच्यामध्ये अजून एक डिझाईनसुद्धा होती, मला ही आवडली म्हणून मी ही बघली. तर याच्यामध्ये पण कलर बरेच होते, मरून कलर होता, छान वाटत होता. त्यानंतर हा शेवटचा ब्लॅक कलर. मला वाटतं मी मरून कलर ऑर्डर केलेला नाही. सगळ्यात जास्त जर कोणता आवडला असेल तर तो मला हा ब्लाऊज आवडला. ब्लॅक कलर आहे, मल्टी कलरमध्ये पूर्ण धागाचं वर्क आला. क्वालिटी खूप चांगली आहे त्याची आणि मागून गळा पण तुम्ही घेऊ शकता. हा ब्लाऊजसुद्धा बऱ्याच साड्यांवरती बनणार. हा मला खूप आवडला. प्लेन साडीवरती खूप छान वाटेल हा ब्लाऊज. ब्लॅक कलरच्या साडीवर किंवा मग ग्रीन साडीवरती पण छान वाटेल. हा एक तर हे सगळे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी या सगळ्या ब्लाऊजच्या लिंक दिलेल्या